डोंबिवलीत महायुतीत रक्ताचा सडा। पैसे वाटपावरून भाजप शिंदे सेनेत राडा। कोयत्यानं हल्ला, 4 जण जखमी। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता रक्तरंजित वळण लागलाय। डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगरमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। या राड्यात भाजप उमेदवाराच्या पतीवर कोयत्यानं हल्ला झाल्याचा आरोप असून दोन्ही बाजूचे 4 जण गंभीररित्या जखमी झाले। त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। गुंड कोण आहे हे लक्षात घ्या आणि पूजा कुठे होती ती मला सांगा। कुठे पूजा होती ती सांगा। रात्री 11 वाजता तिथे कोणती पूजा होती मला दाखवा। माझी मागणी एकच आहे, तिथे पप्पू म्हात्रे पण होते पैसे वाटप करायला। नाटेकर पैशाची बॅग घेऊन पळाला, त्याच्यावर हेमंत म्हात्रे पळाला। कोण आमदार, कुठले आमदार, चव्हाण साहेब काय बोलले ते? या माझ्या पक्षात ते आले नाही म्हणून तुम्ही तीच खुन्नस आहे ना, बाकी काय खुन्नस असतात? या व्हिडिओ क्लिपमध्ये असं दिसतंय की त्यांचं तिथे नितीन पाटील स्वतः नितीन पाटील स्वतः बोलतायत की तुम्ही 10 वाजता या ठिकाणी काय कशासाठी सभा घेताय। तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे माईक बंद आहे, सगळं बंद आहे, आम्हाला पूजे इथे कार्यक्रमाला बोललो होतो म्हणून मी आलो असं ओमनाथ नाटेकर सांगतायत। हे त्या एका क्लिपमध्ये दिसतंय। त्यामुळे काही पैसे वाटपचा विषयच नाहीये। नितीन पाटील यांनी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले म्हणून अडवून त्यांना मारलेले दिसते। मात्र डोंबिवलीतील या राड्याआधी नेमकं काय घडलं पाहूयात। डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजप शिंदे सेनेत युती नसल्यानं दोन्ही पक्ष आमने सामने आले। 11 जानेवारीला शिंदे सेनेनं भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप करत 4 जणांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्यानंतर ठोस कारवाई न झाल्यानं 12 जानेवारीला शिंदे सेना आक्रमक झाली। त्यानंतरच भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदे सेनेतील हा वाद नवा नाही। राज्याच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष मित्र पक्ष असले तरी डोंबिवलीत वर्चस्वाच्या लढाईत अनेकदा दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या शहरातील विकास कामाच्या श्रेयवादावरून अनेकदा शीतयुद्धही रंगलंय। अशातच प्रभाग क्रमांक 29 मध्ये झालेल्या राड्यानं कल्याण डोंबिवलीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। या निकालानंतर हा वाद नेमकी कुठली परिसीमा गाठतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही न्यूज, डोंबिवली।